माझे नाव अंजली. माझ्या बहिणीच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले होते. तिचे नाव पूनम होते. ती हैदराबाद या ठिकाणी राहत होती. कारण माझे दाजी हे रेल्वेत नोकरीला होते. काही दिवसांपूर्वीच ताईचा आईला फोन आला होता. तिला दिवस गेले असल्याने खूपच अशक्तपणा येत होता. तिच्याने कोणतेही काम होत नव्हते. तिला फक्त दिवसभर आराम करावासा वाटत असे. म्हणून ती तिच्या मदतीला आईला त्या ठिकाणी बोलवत होती. पण आईलाही इकडे बाबा व लहान भावाच्या देखरेखीसाठी या ठिकाणी राहावंच लागणार होते. म्हणून आईने ताईला माझे नाव सुचवले. असेही माझी 12वीची परीक्षा संपली होती आणि मला सुट्याही लागल्या होत्या. मग ताईही मला हैदराबादला येण्यासाठी हो म्हणाली आणि मलाच त्याच दिवशी रविवारच्याच सुट्टीमध्ये दाजी घेण्यासाठी सकाळी घरी आले आणि ते आज रात्रीला न थांबता संध्याकाळीच परत जायचे म्हणत होते. कारण सकाळी त्यांना ड्युटीवर हजर राहायचे होते. माझे दाजी दिसायला खूपच सुंदर होते. एखाद्या मॉडेलसारखे ते दिसायचे. त्यांनी संध्याकाळच्या गाडीचे आमच्या दोघांचेही रिझर्वेशन केले होते. मग बरोबर 6 वाजेला आम्ही दोघंही रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलो. मग गाडीत चालल्यावर दाजींना समजले की अजूनही एक सीट वेटिंगवरच आहे. ती कन्फर्म झालेली नव्हती. मग तेव्हा दाजी मला म्हणाले, अंजलि, तुम्हारी सीट कन्फर्म है. तुम ऊपर वाली सीट पर जाके बैठो. आता रात्रही भरपूर झाली होती. आमची ट्रेन सकाळी 9 वाजता सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर पोहोचणार होती. दाजी खालच्या सीटवर डोक्याला हात लावून बसले होते व मोबाईल पाहत होते. तेवढ्यात मी दाजींना म्हणाली, जीजाजी, आप इस सीट पर सो जाओ. तब तक मैं नीचे बैठ जाती हूँ. आपको नींद भी आ रही होगी. तेव्हा दाजी मला म्हणाले, नहीं अंजलि, तुम वहाँ पर ही सो जाओ. मुझे रात भर जगने की आदत है. मग मी दाजींना परत विचारलेच नाही आणि माझ्याच जागेवर मी झोपून राहिली. मग बरोबर रात्रीचे 1 वाजेला माझ्या शेजारी कोणीतरी झोपण्याचा मला भास झाला. माझे जेव्हा डोळे उघडले तेव्हा गाडीत सर्वत्र अंधार होता. मग जेव्हा मी माझ्या जागेवरून उठले तेव्हा दाजींचे पाय माझ्या तोंडाकडे होते. मग मी निश्चिंतपणे माझ्या जागेवर झोपली. पण एकाच सीटवर आम्ही दोघंही झोपू शकत नव्हतो. खूप दाटी होत होती. दाजींचा हात वारंवार माझ्या कमरेवर येत होता. त्यांच्या हातांच्या स्पर्शामुळे माझ्या मनात वेगळीच चुळबुळ सुरू झाली. मग मी पण माझा हात दाजींच्या कमरेवर ठेवला. मग त्यांनी माझ्या हातावर हात ठेवला आणि त्या हाताला ते दाबू लागले. त्यांच्या असं केल्याने माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग निर्माण होऊ लागली होती. मग थोडी भीतीही मला त्या क्षणी वाटू लागली की दाजी गाडीतच माझ्यासोबत काही वेगळं तर करणार नाही ना. दाजी माझा हात त्यांच्या हातात घेऊनच झोपले होते आणि मी तशीच पूर्ण रात्र जागी राहून स्टेशन येण्याची वाट पाहत होते. बरोबर सकाळी 9 वाजेला आमची ट्रेन सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर येऊन पोचली. मग दाजी व मी सामान घेऊन सरळ स्टेशन बाहेर येऊन ऑटोमध्ये बसून घरी येण्यासाठी निघालो. दाजी अगदी चिटकून माझ्या शेजारीच बसले होते. त्यांच्या हातांचा स्पर्श मला एक वेगळीच ऊर्जा देत होता. मला असं वाटत होतं की दिवसभर दाजींचा हातातच घेऊनच त्यांच्याजवळ झोपून राहावे. कारण रात्री ट्रेनच्या प्रवासात त्यांच्या हाताच्या स्पर्शाची ऊर्जा मला एक वेगळीच फिलिंग देत होता. मग 20 ते 25 मिनिटाच्या आत आम्ही घरी येऊन पोचलो. घरी आल्यावर ताई माझीच वाट पाहत होती. ताई मला व दाजींना म्हणाली, आप दोनों अभी तैयार हो जाओ, फिर मैं आपके लिए गरमागरम नाश्ता बनाती हूँ. मग सर्वात अगोदर जिजू अंघोळीसाठी गेले. पण मजेची बात अशी होती की जिजू अंघोळीला बसले
पण त्यांना बाथरूमचा दार लावायला ते विसरले. कारण हे त्यांचे सरकारी क्वार्टर्स होते. त्यात 2 रूम व किचन होते. मी पुढच्या हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होते आणि त्या ठिकाणाहून दाजी अंघोळ करताना मला स्पष्ट दिसत होते. ते जसे चेहऱ्यावरून सुंदर दिसत होते तसे आतूनही खूपच सुंदर होते. मग त्यांची अंघोळ झाल्यावर ते तयार होऊन काही कामासाठी बाहेर गेले. त्यानंतर मी निवांत वेळेत अंघोळ करून तयार झाले. मग जेवणाच्या वेळेवर जिजू घरी आले. मग आम्ही तिघांनीही जेवण घेतले. ताईने जेवणानंतर लागलीच औषधी घेतल्यामुळे तिला फारच झोप येत होती. आम्ही तिघही जण हॉलमध्ये खालीच झोपलो होतो. जिजूंच्या शेजारी ताई, मग मी. असे अर्ध्या तासानंतर जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी आश्चर्यचकितच झाले. कारण जिजू हे ताईंच्या गाऊनचे हुक उघडतच होते आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते. आता ताईचा काळा ब्राही मला दिसू लागला होता. अधूनमधून जिजू माझ्यावर लक्ष देत होते. त्यांना वाटत होते की मी झोपलेली असावी, पण मी डोळे बारीक करून त्यांच्याचकडे पाहत होते. ताईच्या व दाजींचा खेळ 2 तासापर्यंत चालला. त्यांना पाहून माझ्याही अंतर्मनात दाजींविषयी आग निर्माण होऊ लागली. मग संध्याकाळी ताईच दाजीला म्हणाली, अजी सुनते हो, अंजलि को भी आपके साथ घुमाने ले जाओ, वो भी हैदराबाद सिटी का माहौल देख लेगी. मग मी गाडीवर जिजूंच्या मागे बसून हैदराबाद सिटी पाहण्याचा आनंद घेत होते. जिजू जेव्हा जेव्हा गाडीचे ब्रेक मारायचे तेव्हा तेव्हा माझे शरीर जिजूंच्या पाठीला स्पर्श होऊ लागले होते. मग त्यांनी मला वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये नेऊन तिथल्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आनंद आम्ही दोघांनी घेतला. मग घरी परत येतेवेळी त्यांनी मला पिवळ्या कलरचा अनारकली ड्रेस घेतला. त्यावर मी जिजूंना म्हणाली, जीजाजी मेरे पास बहुत ड्रेस है, अभी इसकी कोई ज़रूरत नहीं है, जब मुझे लगेगा तब ले लेंगे. तेव्हा जिजू मला म्हणाले, अभी तुम्हें हमारे पास काफ़ी दिन रहना है और यहाँ कोई ना कोई फंक्शन होता ही रहता है. उन फंक्शन में तुम्हारी दीदी मेरे साथ इस हालत में आना ही सकती है, तो तुम्हें ही मेरे साथ यह ड्रेस पहनकर आना पडेगा. ड्रेस पाहून मला खूप आनंद होत होता. कारण असा ड्रेस आणि असा कलर माझ्याकडे नव्हताच. मग घरी येतेवेळी आम्ही एका हॉटेलमधून बिर्याणी पॅक करून घेतली आणि घरी आल्यावर ताईला आमच्या स्वयंपाक करायला मी नाही सांगितला. मग ताईने तिच्यासाठी मुगाची खिचडी टाकली आणि सोबतच रात्रीच्या जेवणाला आम्ही तिघही बसलो. बिर्याणी खूपच छान होती. मी व दाजींनी पोट भरून खाल्ली. मग जेवण झाल्यानंतर आम्ही तिघही जण टीव्ही पाहायला बसलो. तेवढ्यात दाजी ताईला म्हणाले, अरे पूनम, मेरी पीठ पर जरा वो गमोरियो वाला पाउडर लगा दो, गर्मी की वजह से बहुत खुजली हो रही है. तेव्हा ताई मला म्हणाली, अंजलि ज़रा तुम्हारे जीजाजी को वह पाउडर लगा दो, मैं अभी किचन में से बर्तन धो के आती हूँ. मग मी ताईला ठीक आहे म्हणाली आणि दाजींच्या पाठीला पावडर लावू लागली. माझ्या हात दाजींच्या पाठीला स्पर्श होतात दाजी अगदी ताठ बसले वो मला म्हणाले, अंजलि तुम्हारे हाथ कितने कोमल है, ऐसा जी करता है कि पूरी रात तुम मेरी पीठ पर ऐसे ही पावडर लगाती रहो. मग 15 ते 20 मिनिटं मी त्याच ठिकाणी बसून दाजींना पावडर लावत होती. मग ताईचं काम आटोपून झाल्यावर ती पण आमच्या सोबत बसून टीव्ही पाहू लागली. आता रात्रीचे 12 वाजले होते. ताईने औषधी घेतल्यामुळे
तिलाही फार झोप लागत होती. मग आम्ही तिघही जण पुढच्या हॉलमध्ये खालीच झोपलो. मग रात्रीचा 1 वाजेच्या सुमारास कोणाचा तरी स्पर्श माझ्या पायाला वारंवार होत होता. मग हळूहळू मी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण दाजी व ताई एकमेकांसोबत भरभरून प्रेम करत होते व ताई आपला ब्रा व्यवस्थित करून शांत झाली होती. मला ते दृश्य पाहिल्यामुळे झोपच लागत नव्हती. आता तर असे वाटत होते की दाजींनी सुद्धा माझ्यासोबत असंच करावं. आणि त्याच विचारात मलाही केव्हा झोप लागली ते कळालेच नाही. सकाळी दाजी लवकर उठायचे, कारण त्यांच्या ड्युटीचा सकाळी 7 वाजेपर्यंत रिपोर्टिंग टाईम असायचा. त्यामुळे ते ताईला स्वतःची चहा बनवण्यासाठी आवाज देऊन उठवत होते. पूनम उठो, सुबह के 6 बज चुके हैं. पूनम उठो. पण ताई निवांत झोपली होती. तेवढ्यात त्यांचा आवाज माझ्या कानी पडला आणि मी उठून माझ्या जागेवर बसली. अजूनही दाजी ताईला उठवत होते. मग मी दाजींना म्हणाली, क्या हुआ जीजू, क्यों तंग कर रहे हो दीदी को? तेव्हा दाजी म्हणाले, अंजलि, मुझे ड्यूटी पर जाने के लिए देर हो रही है और सुबह की चाय पिए बिना मुझे फ्रेश नहीं लगता. फिर सिर में काफी दर्द होता है, इसलिए चाय बनाने के लिए मैं तुम्हारी दीदी को जगा रहा हूँ. तेव्हा मी दाजींना म्हणाली, जीजाजी आप नहा के तयार हो जाओ, तब तक मैं आपके लिए चाय बनाती हूँ. मग थोड्याच वेळात दाजी आंघोळ करून सरळ किचनमध्ये आले आणि मला म्हणाले, अंजलि बन गई चाय? तेव्हा मी दाजींना म्हणाली, चाय तो कब की बन गई, पहिले आप कपडे तो पहन लो. भिजलेल्या केसात दाजी फारच सुंदर दिसत होते. मग दाजींनी तयार झाल्यावर मला चहासाठी आवाज दिला आणि मी गरमागरम चहाचा कप घेऊन त्यांच्या समोर आले आणि त्यांना म्हणाली, जीजू यह आपकी चाय. दाजी माझ्याकडे एकटक नजरेने पाहत होते. मग हळूच त्यांनी त्यांच्या हाताची बोटे माझ्या चेहऱ्यावर फिरवली. त्यामुळे माझ्या मनात वेगवेगळ्या तरंग निर्माण होऊ लागल्या. मग दाजींनी माझ्या हाताला स्पर्श करून चहाचा कप त्यांच्या हातात घेतला. मी अजूनही त्यांच्या समोरच उभी होती. मग दाजी मला म्हणाले, काफी सुंदर दिखती हो अंजलि तुम, और चाय तो तुम्हारे दीदी से भी लाजवाब बनाई है. चलो अंजलि, अब शाम को मिलते हैं. एवढं बोलून ते सरळ त्यांच्या ड्युटीवर निघाले. मी त्यांच्याच विचारात त्याच ठिकाणी उभी होती. किती छान स्वभाव आहे ना दाजींचा. काश मला बी असाच नवरा भेटावा. मग संध्याकाळी जेव्हा दाजी कामावरून घरी आले तेव्हा मी बेडवर झोपून मोबाईल पाहत होते. मग दाजी ताईला आवाज देऊन बोलवू लागले. तेव्हा मी दाजींना म्हणाले, जीजाजी दीदी नीचे वाले घर पर अभी गई है. मग दाजी मी ज्या बेडरूममध्ये लोळली होती त्या रूममध्ये आले आणि माझ्यासमोरच ते कपडे चेंज करू लागले आणि मला म्हणाले, अंजलि आज शाम को भी हम दोनों बाहर घूमने जाएंगे, मगर उससे पहले मुझे तुमसे कुछ काम है. मग मी दाजींना म्हणाले, क्या काम है जीजू? त्यावर दाजी मला म्हणाले, मुझे तुम्हारे ओठों पर ओठ रखकर उसका रस चाखना है. दाजी असं बोलल्यावर मला थोडी शर्म आल्यासारखे झाले. मला पण दाजींच्या ओठांचा रस चाखायची इच्छा भरपूर दिवसापासून होतीच. पण डायरेक्ट दाजींना कसं सांगावं? आज तर ते स्वतःहूनच माझ्याजवळ आले होते. पण जर ताई अचानक आली आणि तिने आम्हा दोघांना अशा अवस्थेत पाहिलं
तर तिला फारच वाईट वाटेल. म्हणून मी दाजींना म्हणाली, जीजाजी, आपके पास सुबह शाम मेरे दीदी का चेहरा रहता है, फिर आपको मुझे किस करने की जरूरत क्यों पड़ रही है? और मेरे से ज्यादा खूबसूरत तो मेरी दीदी दिखती है, फिर मौका मिलने पर आप ही दीदी से बात करके उन्हीं का किस ले लेना. त्यावर दाजी मला म्हणाले, अरे अंजलि, तुम्हारी दीदी की हालत अब मुझसे किस लेने की नहीं है. उसे अभी सिर्फ आराम की जरूरत है. अपना खाली 2 मिनिट का काम है, वो भी तुमसे नहीं हो पा रहा है. मी विचार करतच होती तेवढ्यात दाजींनी त्यांचे ओठ माझ्या ओठांवर टिकवले आणि त्याच वेळेस माझ्या शरीरात एक गुदगुद्या झाल्यासारखे होऊ लागले. मला खूपच आनंद येत होता दाजींच्या ओठांच्या स्पर्शामुळे. आणि तेवढ्यातच ताईचा जोराचा आवाज दाराच्या बाहेरून आला आणि ती मला आवाज देत म्हणाली, अरे अंजली, दरवाजा खोलो. मग दाजी माझ्या जवळून लागलीच दाराजवळ जाऊन त्यांनी दार उघडवला आणि ताई दाजींना म्हणाली, अजय, तुम कब आए और अंजलि कहाँ है? तेव्हा दाजी ताईला म्हणाले, पूनम, अंजलि अंदर सोई है. मैं जस्ट अभी आया ही था और कपड़े बदल के टीवी ऑन करने ही वाला था, तब तक तुम दरवाजे के पास आकर खटखटाने लगे. मग ताई मला पाहण्यासाठी आतल्या बेडरूममध्ये आली. मी मुद्दामून झोपायचे नाटक करून लोळलीच होती आणि दाजी हे पुढच्या रूममध्ये टीव्ही पाहत बसले होते. ताईचं सरकारी क्वार्टर असल्यामुळे त्यात 2 रूम, एक किचनच होते. मग ताई संध्याकाळच्या जेवणाच्या संच लावण्यासाठी जिजाजीला विचारण्यासाठी गेली. तेव्हा जीजू ताईला म्हणाले, पूनम, आज का खाना हम तीनों मिलके बाहर ही खाते हैं. बहुत दिन हो गए बाहर का खाना खाया ही नहीं है. तेव्हा ताई दाजींना म्हणाली, ऐसा करो, आप और अंजलि बाहर जाके खाना खा लो. ऐसे भी डॉक्टर ने मुझे बाहर का खाना खाने से मना किया है. दाजींच्या मनाप्रमाणे ताईने सुद्धा नाही सांगितले म्हणून आम्ही दोघंही खूप खुश होतो. मग मी पण माझ्या जागेवरून उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जातच होती तेव्हा माझी नजर दाजींकडे गेली. त्यांनी एक गोड स्माईल मला दिली आणि मी पण त्यांना छानशी गोड स्माईल दिली. मग आम्ही संध्याकाळी बरोबर 7:30 वाजेला बाहेर गेलो. पहिलेपेक्षा मी आता दाजींशी अधिक गुलमिल गई थी. बाहेर भरपूर एन्जॉयमेंट करून आम्ही बरोबर 10 वाजेला घरी आलो. यावेळेस ताई जेवण करून टीव्हीच पाहत होती. मग आम्ही आल्यावर ताईने लागलीच टीव्ही बंद केला आणि ती म्हणाली, अंजलि, तुम अपने जीजाजी को पानी का बॉटल भर के रख देना, मैं सोती हूँ, मुझे काफी नींद आ रही है. ताईला औषधी घेतल्याच झोप लागायची. मग मी पण आज रात्रीला पंजाबी ड्रेस न घालता गाऊन घालूनच झोपायचा विचार केला. असेही आम्ही 3 जण पुढच्याच हॉलमध्ये झोपायचो. आज नेहमीप्रमाणे जिजूंच्या शेजारी ताई झोपली आणि ताईच्या शेजारी मी. बरोबर रात्रीचे 1:30 वाजेला माझ्या पोटाला कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाल्याचे मला जाणवले. मग हळूहळू तो हात पोटावरून सरकून माझ्या गाऊनचे हुक उघडण्यास व्यस्त झाले. मला वाटलेच होते की दाजी आता माझ्या शेजारी आले असावेत. मग मी हळूच माझी कूस बदलून दाजींकडे चेहरा केला आणि आम्ही आमचे ओठ एकमेकांच्या ओठांवर टिकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखतच राहिलो. माझा तर हा पहिलाच अनुभव होता.
म्हणून मला खूपच आनंदित वाटत होते आणि दाजींसाठीही मी नवीन होते म्हणून त्यांनाही खूप मजा येत होती. मग हळूहळू दाजींनी माझ्या अंगावरून कपडे बाजूला केले आणि मी घातलेला ब्राचा कलर पाहून दाजी अधिकच जोशमध्ये आले. मग आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. दुसऱ्या दिवसापासून मला दाजींशिवाय चित्तच लागत नव्हतं. मी फक्त संध्याकाळी त्यांची घरी येण्याचीच वाट पाहत होते. आता तर आमचे रोजचे नित्यनियम झाले होते. सकाळी दररोज दाजी मला चहा बनवण्यासाठी उठवायचे. त्यावेळेस आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो. मग रात्रीला जेवण झाल्यानंतर जेव्हा ताई झोपायची त्यानंतर आम्ही दोघं सोबत राहून भरभरून प्रेम करायचो. असे करिता करिता ताईची डिलिव्हरी रेल्वेच्या दवाखान्यात झाली. तिने एका सुंदर कन्येला जन्म दिला. ताई दवाखान्यात फक्त 4च दिवस होती. त्यानंतर ती घरी आल्यावरही मी व दाजी लपून छपून भरभरून प्रेम करतच होतो. आता ताईची डिलिव्हरी होऊन 1 महिना झाला होता. मलाही घरी जायचे होते, पण इच्छा होत नव्हती. मग घरी आल्यावरही सतत दाजींची आठवण मला येत असायची. मग मी दाजींना व्हिडिओ कॉल करून मनाला शांत करून घेत होते. अशा प्रकारे प्रेग्नन्सी काळात ताई झोपल्यानंतर दाजींनी मी घातलेला ब्रा खाली सरकवून जे प्रेम माझ्यासोबत करायचे त्याची सदैव आठवण मला येत असायची.